नाव काय? सुमन शंकर पाटील. बरं. काय भानगड काय उद्या आहे हे? आमचं 35 वर्ष झालं घेतलाय रान. आता आर्यन पाटील आणि प्रवीण पाटलानं आडू टाकून आमचा ऊस पाक नेला. कसं काय नेलंय? कसा काय जाळून नेला. बरं. आम्ही अडवाय गेलो तर अडली नाही ती. हं. त्यांना तर कोर्टाने सांगितली ऊस न्यायला. कोर्टाने सांगितले मग आमच्या रानातला बी न्यायचा त्यांच्या बांधापाशी असलेला हं. पाक नेला. बरं. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आमचा ऊस आम्हाला दे पाहिजे. हं. बरं. रान आमचंच आहे सगळं. मी गेलती की मस्त पाया पडायला लागली त्यांच्या. आमचा ऊस जाळू नका म्हणून. त्याने ऐकलं नाही. कोर्टात हे आले म्हणून ते कोर्टातनं काय ही दिली म्हणून ऐकली नाही ती आम्हाला. नोटीस दिली म्हणजे कोर्टाने. हा बरं. नोटीस दिली मग तुमचं काय चालत नाही म्हणली. नेला आमचा ऊस आता जाळायला लागली ती नव्हा. 2 तुकडी नेल्या आता 1 तुकड राहिली ती बी जाळायला लागली ती. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत त्यांनी ऊस जे तोडायला लागले, ते तोडणं ऊस थांबवावे, असं आमचं सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना पण आमची विनंती आहे. आणि आणि आमची कोर्टाला सुद्धा विनंती आहे, की आमचा जो आम्ही रक्ताचं पाणी करून जो ऊस म्हणजे हे केलेला होता, तो ऊस थांबवावा, ही माझी कोर्टाला आणि माननीय सोलापूरच्या एस-पी साहेबांना विनंती आहे. कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार त्यांनी ऊस तोडून नेलेले. पण कोर्टाने असं सांगितलं नाही, की त्यांनी आमच्या जमिनीमधला ऊस तोडून न्यायला लागलेत. त्याच्यामुळं अरविंद पाटील आणि प्रवीण पाटील ही कोर्टाची पण फसवणूक करायला लागलेले आहेत आणि माननीय सोलापूर एस-पी साहेबांची पण त्यांनी फसवणूक करायला लागले. तर माझं मायबाप कोर्टाला सुद्धा विनंती आहे, की हे प्रकरण लवकरात लवकर व्यवस्थित हाताळावं आणि एस-पी साहेबांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालावं, की जेणेकरून आम्हाला त्याच्यामधून न्याय मिळेल. आणि माननीय कोर्ट साहेबांना पण आम्ही विनंती करतोय, की त्यांनी पण ह्याच्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावं किंवा त्याच्यामध्ये अजून तुमचं प्रकरण तिथं पेंडिंग आहे. आम्हाला त्यांनी लवकरात लवकर न्याय द्यावा. हीच माझं माननीय सोलापूर अधीक्षक साहेब आणि माननीय कोर्ट न्यायाधीश यांना आमचं साकडं आहे.